धन्यवाद देतो. टिपिन पाटील हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने, मोदीजींच्या आशीर्वादाने अशा उंचीपर्यंत गेलेले आहेत की आपल्याला कोणातही काम करायला कुठल्या पदाची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. ते कुठल्याही पदावर नसतो तरी तुम्हाला कुठलंही काम, कुठली अडचण आली ते काम सोडवण्याची ताकद निश्चितपणे या सगळ्या नेत्यांच्यामुळे आपल्याकडे आहे असा विश्वास मला आजच्या या निमित्ताने दिलेला. हा थोडासा सारांश होता की आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत असं भाष्य केलं गेलं होतं ते 10 वर्षात केलं नाही. तर ते थोड्याफार प्रमाणात उत्तरे, बाकी लेखी स्वरूपात आम्ही केलेली कामं आहेत ती आपल्या माहितीसाठी देतीलच. पण मी काही मुख्य कामं आहेत ती आपल्या पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो. जसं ठाण्यापासून भिवंडीपर्यंतची मेट्रो याचं काम सुरू आहे. ह्या भिवंडी शहरामध्ये अनेक रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामं झाली आणि आता सुरू आहे. तीही कामं आपण मंजूर केलेली आहेत आणि त्यांची कामं सुरू आहेत, ही पूर्णत्वात जाते. ठाणे भिवंडी बायपास रोडचं काम पूर्ण होईल. जसं आता नाशिक रोडचं जे सहापदरीकरण आहे, जे गडकरी साहेबांची आपण ते नाशिकला कार्यक्रम असताना मी तिथे मागणी केली होती आणि गडकरी साहेबांनी तात्काळ त्याला संमती दिली होती. आता एक 7-8 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं नाशिकचे अधिकारी त्यांच्याशी NHAIचे. त्यांनी सांगितलं की आता कुंभमेळ्याचं औचित्य साधून ते 6 लेन रस्त्याचं काम लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत. नाशिक भागाकडे, नाशिक जिल्ह्यामध्ये हे काम सुरू झालेलं आहे. ठाण्यामध्ये सुरू व्हायचं आहे. जसं आपलं आता शहापूर, मुरबाड, मसा, कर्जतपर्यंतचा रस्ता त्याचंही काम सुरू आहे. 9 वर्ष झाले व्यक्ती ते काम करत आहे. वाडा रोडचं आंदोलन आहे. तुम्ही प्रश्न विचारला तर उत्तर देईन मी त्याचं. सन्माननीय आता उद्याच जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होतील ते बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर 600 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मनूर पासून ते भिवंडीपर्यंतच्या रस्त्यासाठी त्यावेळेला मंजूर केला होता आणि कुडूसला आम्ही त्याचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केलं होतं. सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यावेळेला त्याचं भूमिपूजन आम्ही केलं होतं. आणि मनोरपासून काही किलोमीटर त्याचं कामही काँक्रिटीकरणाचं सुरू झालेलं आहे, काही किलोमीटर झालेलं आहे. नवीन कामांच्या बाबतीत परवाच मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो की ठाण्यापासून भिवंडीपर्यंत मेट्रो आली, परंतु आता नवीन विकास डेव्हलपमेंट ही ठाणे भिवंडी बायपास रोडकडे होते. आणि म्हणून मी साहेबांना विनंती केली पत्राद्वारे ठाण्यापासून पडग्यापर्यंत नवीन मेट्रोचा रूट एक मंजूर करावा. आता हे सगळं पत्र देऊन होतंय का? तर पत्र दिल्यानंतर त्याची व्हायबिलिटी चेक केली जाते. ही चेक केल्यानंतर सर्वे केला जातो. सर्वे केल्यानंतर DPR बनवला जातो. DPR बनवल्यानंतर पुढच्या प्रक्रिया सगळ्या सुरू होत असतात. आता हे मी सांगण्याचा हेतू काय ते तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही समजून घ्या. शहापूरचा अजून विचार केला तर कलमगावचा अंडरपास आहे. कल्याण पासूनचा, मुरबाड पासून माळशेज पर्यंतचा रस्ता आहे. हे मी का सांगतो की परत कोणी याच्या बाबतीत भाष्य करायला नको की हा रस्ता आम्ही बनवतो. जे लोक 10 वर्षात मी काय केलं विचारतात ना, ते जिथे उभं राहून विचारतात ते काम पण मी केलेलं आहे. जिथे कुठे उभं राहून विचारतात ना ते काम सुद्धा मी मंजूर केलेलं आहे आणि ते काम बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेले आहे. अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं जे काम आहे, माझी आपल्याला सूचना आहे, जे खरं आहे ते आपण लोकांसमोर नेण्याचं काम करावं. पत्र